सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विधान परिषदेच्या कामकाजाचा खेळखंडोबा झाला। प्रश्नोत्तराच्या तासामध्ये शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर दिलीप कांबळे हे उत्तर देत होते। दिलीप कांबळेंच्या प्रश्नांना विरोधकांच्या प्रश्नाचं समाधान झालं नाही आणि विरोधकांनी यावेळेला कांबळेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे संतापलेल्या कांबळेंचा तोल सुटला आणि ते इथे दमदाटी काय करता सदनाबाहेर या असं वक्तव्य केलं। कांबळेंच्या या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले। त्यामुळे दिवसभरात अनेक वेळा विधान परिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं। शेवटी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाजातून कांबळेंचं वक्तव्य काढून टाकण्याचे आदेश दिले। दरम्यान या प्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सभागृहामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मला वाटतं की भावनेच्या आहारात म्हणा, उद्वेगानं म्हणा, त्या दृष्टिकोनातून जे काही शब्द उच्चारले ते काही योग्य नाही आणि या सभागृहामध्ये अशा स्वरूपाचं पुढच्याही कालखंडामध्ये होता कामा नये याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आमच्याही सर्व सदस्यांना आम्ही सूचना करणारच आहोत, केलेही आहे। जो काही प्रकार घडला अध्यक्ष महोदय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो।